Hello friends, today we are going to learn about Maths Part 1st, Standard 10th, Unit number 1, Linear Equation in Two Variable. मित्र हो, आजच्या या भागामध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 दोन चलातील रेषीय समीकरणे यामधील नेक्स्ट भाग पाहणार आहोत. टुडे वी हैव डिस्कस द ग्राफिकल मेथड. Steps to follow for drawing a graph of a linear equation in two variable. दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख कसा काढतात याच्या आपण पायऱ्या पाहणार आहोत. ग्राफिकल मेथड म्हणजे आलेख पद्धतीने ही दोन चलातील रेषीय समीकरणे आपण सोडवणार आहोत. या ठिकाणी दिलेल्या स्टेप्स आहेत. फर्स्ट, चूज ॲट लिस्ट 3 convenient value of x and find the corresponding values of y. या ठिकाणी x च्या कोणत्याही सोयीस्कर आपण काय करणार आहोत, कमीत कमी 3 किमती घेणार आहोत आणि त्यावरून y च्या किमती आपण शोधणार आहोत. सॅटिस्फाइंग द गिवन इक्वेशन, त्या अशा किमती पाहिजे की त्या समीकरणाचं सॅटिस्फाय झालं पाहिजे, म्हणजे समाधान झालं पाहिजे. कमीत कमी 3, जास्तीत जास्त कितीही किमती घेऊ शकता. आपण 4 किमती काढतो. सेकंड, राईट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इन अ टॅब्युलर फॉर्म. एक्स आणि वाय या किमतीचा आपण टेबल तयार केलेला आहे, त्यामध्ये आपण त्या किमती लिहून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट, थर्ड स्टेप, ड्रॉ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ऑन अ ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉईंट. आलेख कागदावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष घ्या आणि त्यावर काय करा, दिलेले पॉईंट आहेत ते प्लॉटिंग करून घ्या. फोर, सी ऑल पॉईंट्स लाय ऑन अ लाईन. ते सगळे बिंदू दिलेले आहेत ते एका रेषेने जोडा, एक रेषीय जोडून घ्या. आणि फिफ्थ, द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टू लाईन्स इन द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ज्या ठिकाणी दोन रेषा एकमेकांना इंटरसेप्ट झालेले आहेत, म्हणजे छेदलेले आहेत, तो कोऑर्डिनेट म्हणजेच त्या समीकरणाचं काय असतं, इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. म्हणजे ज्या दोन रेषा आहेत एकमेकांना छेदणार आहेत, तो तर आपल्या आलेखाचं काय असते, दिलेल्या दोन चलातील रेषीय समीकरणांचं उत्तर असते. विद्यार्थी मित्रो, माझा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आजच राजेंद्र जाधव हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इयत्ता 10वी विषयी दररोज शैक्षणिक व्हिडिओज मिळवा. सी द एक्झाम्पल नंबर 1. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. खालील दिलेली एकसामायिक समीकरणे ग्राफिकली म्हणजे आलेख पद्धतीने सोडवा. इक्वेशन फर्स्ट, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 and second equation x minus y is equal to 4. First, find out the ordered pair of a equation. ह्या दिलेल्या समीकरणांच्या क्रमित जोड्या आपण शोधणार आहोत. फर्स्ट, राईट दिस इक्वेशन इन द y फॉर्म. इक्वेशन इज x plus y is equal to 6. This equation write in the y form. Y is equal to 6 minus x. आता हे दिलेलं समीकरण आहे ते y रूपात लिहिलेलं आहे. आता x च्या किमती आपण सोयीस्कर घ्यायच्या आहेत. कोणत्याही किमती तुम्ही घेऊ शकता आणि y च्या किमती काढू शकता. सपोज सबस्टिट्यूट x is equal to 1, x is equal to 2. समजा 2 किंमत घेतली म्हणजे जिथे काय येणार आहे, y इज इक्वल टू 6 मायनस 2 इज इक्वल टू 4. म्हणजे x ची किंमत 2 घेतली तर y ची किंमत किती आली, 4. म्हणजेच 2 4 म्हणजे ऑर्डर्ड पेअर क्रमित जोडी काय आली, 2 4 आलेले. आता सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 3. समजा x बरोबर 3 किंमत घेतली. हे तोंडी सुद्धा ओरली सुद्धा तुम्ही करू शकता. y इज इक्वल टू 6 मायनस 3
is equal to 3. The value of x is 3 and value of y is equal to 3. 3 is a ordered pair. Next, substitute the value of x is equal to 4 and value of y is 6 minus 4 and value of y is equal to 2. x ची किंमत जर इथे 4 घेतली तर y ची किंमत किती येते 2. ऑर्डर्ड पेयर इज 4 2. Substitute x is equal to 5. X is equal to 5 and find the value of y. Y is equal to 6 minus value of x is a 5. 6 minus 5 is equal to 1. 5 value of x is a 5 and value of y is equal to 1 and 5 1 is the ordered pair of this equation. विद्यार्थी मित्रो, परीक्षेमध्ये ही सारणी पहिल्यांदा तयार करावी लागते आणि ह्या 4 क्रमित जोड्या कमीत कमी 3 सांगितल्यात पण आपण 4 जोड्या घेणार आहोत आणि ही एक सारणी पूर्ण केली की ही सारणीला मित्र हो 1 किंवा अर्धा मार्क दिलेला असतो. फाइंड द ऑर्डर ऑफ नेक्स्ट ऑर्डर्ड पेयर ऑफ नेक्स्ट इक्वेशन. फर्स्ट राइट डाउन दिस इक्वेशन इन द y फॉर्म. x minus y is equal to 4. Therefore x minus 4 goes to the left hand side to minus and y goes to the right hand side to plus y, and therefore y is equal to value of y is equal to x minus 4. Substitute the value of x, any value of x, and find the value of y. या ठिकाणी दिलेले समीकरण आपण काय केलेलं आहे y रूपात लिहिलेलं आहे. x च्या कोणत्याही किमती घेणार आहोत आणि y च्या किमती काढणार आहोत. सबस्टिट्यूट x is equal to 0. Substitute x is equal to 0. then the find value of y. समजा x ची किंमत आपण काय केलेली आहे 0 घेतलेली आहे तर y ची किंमत काय येणार y is equal to 0 minus 4. 0 minus 4 is a minus 4 and value of y is a minus 4. 0 and minus 4 is the ordered pair of this equation. Satisfy these two values in this equation. Substitute value of x is equal to 1 and find the value of y. Y is equal to 1 minus 4. 1 minus 4 is equal to minus 3. आता या ठिकाणी 1 मधून 4 जात नाही, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि मोठ्या संख्येचे चिन्ह दिले. 4 minus 1 is equal to 3 आणि साइन is given greater number is 4 minus 3 and 1. X is equal to 1 and y is equal to minus 3. 1 minus 3. X is equal to, substitute x is equal to 4. Any value of x 4 and find the value of y. Y is equal to x minus 4 means 4 minus 4 is equal to 0. 4 y is equal to 0. 4 0. Substitute x is equal to 5. Find the value of y. Y is equal to 5 minus 4 is equal to 1. 5 x is equal to 5 and value of y is equal to 1. 5 1 is the ordered pair. मित्र हो, या ठिकाणी दुसऱ्या समीकरणाच्या सुद्धा आपण किमती शोधलेल्या आहे. तुम्ही कोणत्याही किमती घेऊ शकता किंवा एका वेळेला x ची 0 घेतली नंतर y ची 0 घेतली किंवा हे समीकरण दिले असंच ठेवलेत आणि या समीकरणात जर किमती ठेवल्या x च्या घ्या y च्या काढा तरी सुद्धा तुम्ही ह्या किमती काढून सोडवू शकता. कधी कधी याला मार्क असतात, कच्चं कॅल्क्युलेशन आहे किंवा त्याला मार्क नसतातही. तुम्ही तोंडी कॅल्क्युलेशन केले तरी चालेल किंवा सोडवून काढलं तरी आपल्या चुका होणार नाहीत. आता हे ऑर्डर्ड पेयर आहे ते आपण काय करणार आहोत ग्राफ पेपरवर घेणार आहोत आणि ते ड्रॉ अ graph paper plotting this point on the
graph paper. Plotting this ordered pair on the graph paper. आता या ठिकाणी ह्या क्रमित जोड्या दिलेल्या आहेत ते विद्यार्थी मित्र आपण काय करणार आहोत, या ग्राफ पेपरवर प्लॉटिंग करणार आहोत. एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस काढलेला स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. आता दिलेले कोऑर्डिनेट पेअर आहे 2 4 2 ऑन एक्स ॲक्सिस कोऑर्डिनेट अँड वाय इज 4 2 4. या ठिकाणी हा बिंदू येणार आहे. नेक्स्ट 3 3 एक्स ॲक्सिस 3 अँड वाय ॲक्सिस 3 2 4. write down 2 4. we write down 3 3 coordinate pair. Next 4 2 4 on the x axis and 2 on the y axis 4 2 and 5 1 5 on x axis and 1 in the y axis. आता हे चार बिंदू दाखवलेले आहेत ते आपण काय करणार आहोत मित्रहो, एका रेषेमध्ये जोडणार आहोत. चार बिंदूतून जाणारी एक रेषा काढणार आहोत. याची रेषा काढलेली आहे. आता ही रेषा म्हणजे ग्राफ कोणत्या इक्वेशनचा आहे, तर इक्वेशन लिहिणार x + y इज इक्वल टू 6. या समीकरणाचा हा आलेख आहे. आता प्लॉट ऑर्डर्ड पेअर ऑफ सेकंड इक्वेशन x - y इज इक्वल टू 4. ह्या इक्वेशनचे ऑर्डर्ड पेअर आहेत त्यात आपण प्लॉटिंग करून घेणार आहोत. प्लॉट फर्स्ट ऑर्डर्ड पेअर 0 - 4 0 ऑन द x axis and -4 on the y axis. Here the point is here 0 -4. Next ordered pair 1 - 3 1 on the x axis and -3 on a y axis 1 -3. Next 4 0 4 on the x axis and 0 on the y axis. This is the coordinate point 4 0. And next 5 1 is the common. आता या ठिकाणी हे चार बिंदू आलेले आहेत ते काय करणार आहेत, कनेक्ट 4 पॉइंट ऑन अ लाइन. हे चार बिंदू आपण कनेक्ट करणारी एक रेषा काढलेले. हा रेषा म्हणजे हा ग्राफ आहे कोणत्या इक्वेशनचा, x - y इज इक्वल टू 4. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर 5 1. या ठिकाणी ह्या दोन रेषेमुळे ह्या दोन रेषेंचा छेदनबिंदू काय आहे, 5 1. म्हणून द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 5. म्हणजे याचं उत्तर काय आहे, 5 1 ही याची उकल आहे. राईट डाऊन द सोल्युशन ऑफ द गिवन solution of the given simultaneous equation xy is equal to 5 1. The value of x is equal to 5 and value of y is equal to 1. अशा पद्धतीने ऑर्डर्ड पेअर आपण या ग्राफवर स्थापन करून आलेख काढता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. खालील दिलेले एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. पहिलं समीकरण आहे इक्वेशन फर्स्ट 2x + 3y इज इक्वल टू 10 and second x - y is equal to 1. Find out ordered pair of equation first and equation second and first write down the equation in the y form. दिलेले समीकरण आहे ते विद्यार्थी मित्र y रूपात आपण करणार आहोत. म्हणजे फाइंड आउट इझिली ऑर्डर्ड पेअर ऑफ दिस इक्वेशन. पहिल्यांदा दिलेले समीकरण आहे ते लिहून घ्या. काय आहे, 2x 2x + 3y is equal to 10. Write down in the y form. Therefore 3y
is equal to 12 minus 2x. Therefore, y is equal to 12 minus 2x upon 3 goes to the dividation. आता या ठिकाणी 3 गुणाकारात आहे ते इथे कुठं जाईल भागाकारात, म्हणजे पहिलं y स्वरूपात समीकरण काय मिळेल 12 वजा 2x छेद 3 हे समीकरण मिळालेलं आहे. आता xच्या किमती आपण सोयीस्कर घेणार आहोत आणि त्यावरून yच्या किमती काढणार आहोत. सबस्टिट्यूट x is equal to 0. Substitute x is equal to 0. Find the value of y. आता x ची किंमत 0 घेतलेली आहे तर y ची किंमत काय येईल. इक्वेशन काय आहे y is equal to 12 minus 2 into 0 upon 3. 12 2 into 0 is a 0. 2 upon 3 is equal to 3 4 जा 12. म्हणजे या ठिकाणी y ची किंमत काय आलेली आहे 4. 0 4 ही किंमत आलेली. त्यानंतर सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 6. x is equal to 6. Put the value in this equation. Y is equal to 12 minus 2 into 6 upon 3. 12 minus 6 to the 12 upon 3. 0 upon 3 is equal to 0. The value of x is 6 and value of y is 0. 6 0 is the ordered pair of this equation. Next, दुसरी एखादी किंमत आपण घेऊया आणि ती किंमत या समीकरणात ठेवू. सबस्टिट्यूट x is equal to 3. x is equal to 3. x ची किंमत 3 घेतल्यानंतर y ची किंमत काय येते ते पहा. y is equal to 12 minus 2 into 3 upon 3 is equal to 12 minus 6 3 to the 6 upon 3. 12 minus 6 is 6. 6 upon 3 is equal to 2. Value of y is 2 and 3 2 is a ordered pair. Next, substitute value of x is equal to minus 3. Substitute value in this equation. Y is equal to 12 minus 2 into minus 3 upon 3. 12 minus minus plus 3 to the 6 upon 3. 12 plus 6 18 upon 3 is equal to 6. The value of x is a minus 3 and value of y is a 6. Minus 3 and 6 the ordered pair of this equation. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण समीकरण 1 हे y रूपात लिहिलेले आणि त्याच्या किमती काढलेल्या आहेत. ते रफ कॅल्क्युलेशन आहे. या सारणीला मार्क असतात. ते कच्च्या पानावर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. फाइंड आउट नेक्स्ट ऑर्डर्ड पेयर ऑफ नेक्स्ट इक्वेशन. दुसरं जे समीकरण दिले त्याचे आपण ऑर्डर्ड पेयर शोधणार आहोत. ते पहिल्यांदा राईट डाऊन दिस इक्वेशन. x मायनस वाय इज इक्वल टू 1. राईट डाऊन इन द y फॉर्म. x मायनस 1 इज इक्वल टू y. y गोज टू द राईट हँड साईड. y उजव्या बाजूला गेले होते अधिक झालं आणि 1 डाव्या बाजूला आल्या वजा झालेलं आहे. म्हणजे समीकरण आलं y बरोबर y इज इक्वल टू x मायनस 1. Put the value of x and find the value of y. दिलेल्या समीकरणात x च्या व्हॅल्यू पुटिंग करायचे आहेत, सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि y च्या किमती काढायच्या आहेत. सबस्टिट्यूट एनी व्हॅल्यू ऑफ x. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू 5 and find the value of y. y is equal to 5 minus 1 is equal to 4. The value of y is equal to 4. 5 4 is the ordered pair of this equation.
सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू -4. कोणत्याही किमती तुम्ही घेऊ शकता आणि वायच्या किमती काढू शकता. y इज इक्वल टू -4 -1. मायनस मायनस इज अ मायनस. दिस इज द ॲडिशन, नॉट अ मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचं साइन प्लस होतं. मग एक्स इज इक्वल टू -4 अँड y इज इक्वल टू -5. -4 and -5. This is the ordered pair of this equation. Substitute x is equal to 3 and y is equal to 3 minus 1. 3 minus 1 is equal to 2. Value of x is 3 and value of y is equal to 2. 3, 2 is the ordered pair. Substitute x is equal to 2. Find the value of y. Y is equal to 2 minus 1 is equal to 1. X is equal to 2. Value of y is equal to 1. 2 and 1 is the ordered pair. विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने हे आपण किमती काढलेल्या आहेत, क्रमित जोड्या मिळवलेल्या आहेत आणि हे दिलेले बिंदू आहेत ते आलेख कागदावर आपण स्थापन करणार आहोत. प्लॉट the above ordered pair on a graph paper. या ठिकाणी दिलेल्या समीकरणांच्या क्रमित जोड्या आहेत ते बिंदू आपण या ग्राफ पेपरवर प्लॉटिंग करून घेणार आहोत. फर्स्ट 0, 4, 0 on the x axis and 4 on the y axis. 0, 4, 0, 4. Next 6, 0, 6 on the x axis and 0 on the y axis. Third point 3, 2, 3 on x axis and 2 on y axis. -3 and 6, -3 x axis and 6 in the y axis. -3 and 6. आता या ठिकाणी मित्र हो आपण हे बिंदू दाखवलेले आहे ते 4 बिंदू एका रेषेने काय करणार आहोत, जोडून घेणार आहोत. चार बिंदू एका रेषेत जोडलेले आहेत आणि हे कोणाचं इक्वेशन आहे, तर इक्वेशन आहे 2x + 3y = 12 या समीकरणाचं इक्वेशन आहे. आता पुढील बिंदू आपण ऑर्डर्ड पेयर प्लॉटिंग करणार. 5, 4, 5 ऑन x ॲक्सिस अँड 4 ऑन द y ॲक्सिस. 5, 4, 5, 4. Next order pair -4, -5, -4 on the x axis and -5 on the y axis. This is the point -4 and -5. Next point 3, 2. 3, 2 is here already plotted on the graph paper. 2, 1, 2 is a x coordinate, 1 is the y coordinate. 2 and 1. Connect or 4 point on the line. हे काय करायचं आहे, एकाच रेषेमध्ये हे 4 बिंदू आपण मित्र हो जोडून घेणार आहोत. 4 बिंदू जोडून घेतले. आता हे 4 बिंदू जोडून घेतल्यानंतर एक रेषा मिळाली. हे दोन रेषा इंटरसेक्ट टू इच अदर. द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट इंटरसेक्शन आर 3, 2. 3, 2 यामध्ये ह्या दोन रेषा एकमेकांना छेदलेल्या आहेत. मग 3, 2 हे काय आहे, सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे एक समीकरण कोणाचं आहे, तो लिहा x - y = 1 या इक्वेशनचं समीकरण आहे. राईट डाऊन द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. द सोल्युशन ऑफ the given simultaneous equation. Simultaneous equations. X is equal to 3 and y is equal to 2. That is xy is equal to 3 and
विद्यार्थी मित्र, या प्रकारचं उदाहरण परीक्षेत 3 किंवा 4 गुणांना आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे दिलेली उदाहरणं आहेत पाठ्यपुस्तकात, प्रॅक्टिस सेटमध्ये असतील, त्याचा सराव करा. धन्यवाद. थँक्स टू ऑल ऑफ यू.